हाय नमस्कार, मी अतिशा लाड. राजश्री मराठी शोबजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर सोनी मराठीवर लवकरच भूमिकन्या ही मालिका आपल्या भेटीला येते 10 जूनपासून. खरं तर आजच्या काळाला अशा मालिकांची गरज आहे, कारण का बऱ्याचदा आपण हा विषय बघतो, ऐकतो, वाचतो, पण तिथे सोडून देतो. मला असं वाटतं ही मालिका प्रबोधनशील ठरणार आहे सगळ्यांसाठीच. आणि या मालिकेतनं एक सोज्वळ असा चेहरा आपल्या भेटीला येतो आणि एक जो हिरो आहे त्याला तर आपण पाहिलंच आहे, डॅशिंग असा हिरो आहे. दोघी माझ्यासोबत आहेत आता. खूप स्वागत तुमचं राजश्री मराठीमध्ये. कसे आहात? खूप खूप धन्यवाद. आम्ही मस्त होतो. सध्या प्रमोशन फुल स्विंगमध्ये सुरू आहे, सो फुल पम्प्टअप आहात. 10 जूनला मालिका येते. अनुष्का, जितकी सोज्वळ तू प्रोमोमध्ये दिसतेस ना, तितकी ओरिजिनली पण आहेस. आता पहिल्यांदा आपण भेटलो आणि मला ते जाणवतं आहे. काय सांगशील, कारण का आत्ता मी ऐकलं मगाशी की तुझ्यासाठी हा पर्सनल लाईफमध्ये सुद्धा रिलेटेबल विषय आहे. काय सांगशील भूमिकेबद्दल, कारण का घराघरात पोचली आहे ऑलरेडी ही लक्ष्मी. काय सांगशील लक्ष्मीबद्दल? ही अशी आहे की जिची नाळ म्हणजे तिची नाळ जुळली गेलेली आहे शेतीशी. तिला खूप आवडते शेती. लहानपणापासून ती वडिलांना बघत आली, वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवायला बघते ती. आणि शेती म्हणजे जीव की प्राण. तिचं ते ब्रीदवाक्यच आहे की शेती विकायची नसते, तर शेती कसायची असते. सो एकंदरीत ती स्वाभिमानीसुद्धा आहे, पण तेवढीच ती खोडकरसुद्धा आहे. चांगल्याशी चांगली आणि वाईटाशी वाईट राहणारी मुलगी आहे. आणि अजून काय आहे ते तुम्हाला बघायला नक्कीच मिळेल. पण हे बघून मला असं वाटतं की प्रत्येक मुलीने असं असावं, थोडं संवेदनशील, थोडंसं खट्याळपणा पण असावा. आणि तुझ्याकडे तर 2 जबाबदाऱ्या आहेत, प्रोड्युसरसुद्धा आहेस आणि आता अभिनेतासुद्धा आहेस या मालिकेत. काय सांगशील, असा एक विषय आपण मांडतो ना, तर आपली एक जबाबदारी असते. काय सांगशील आणि कसा थॉट होता भूमिकन्यातून आपण ही स्टोरी सांगा? जबाबदारी म्हणजे डेफिनेटली आम्ही एक ॲक्टर म्हणून तर नेहमीच जबाबदारी होती, पण आम्ही ही जबाबदारी एक निर्माते म्हणून म्हणजे एक प्रोड्युसर म्हणून पण घेतो आहे. कारण मला वाटतं की आमच्या जनरेशननी पण काहीतरी असं केलं पाहिजे ज्यांनी नवीन प्रोड्युसर्स येतील, नवीन कॉन्टेंट आणतील, नवीन गोष्टी आणतील. आणि मायबाप प्रेक्षकांनी पण आम्हाला तितकाच साथ दिला पाहिजे, कारण तुमचा प्रतिसाद असेल त्यावेळेसच असं काहीतरी होऊ शकेल. जशी आमची पहिली मालिका हिट होती म्हणजे नवागडी नवराज्य. तर आता मी खरंच म्हणजे मनापासून तुम्हाला एकदा विनंती करतो की ह्या मालिकेला पण तितकंच प्रेम द्या, इनफॅक्ट अजून जास्त प्रेम द्या. म्हणजे खूपशी लोकं आहेत जे महाराष्ट्रीयन मुलं आहेत, माझ्यासारखी, माझ्या पत्नीसारखी, त्यांना प्रोत्साहन मिळेल काहीतरी नवीन करायला. तर ते आन्सरिंग दॅट क्वेश्चन ऑफ युअर्स, भूमिकन्या ही कॉन्सेप्ट कशी आली? खरं तर आम्ही सोनी मराठीला एक 2 कॉन्सेप्ट पिच केल्या होत्या. आणि सोनी मराठीची जी कॉन्टेंट फिक्शन हेड आहे सोहा कुलकर्णी, ती पण एक स्टोरीवर काम करत होती. आणि आमचं कुठली तरी एक तारमधली कुठेतरी जुळली होती ज्या स्टोरीजच्या होत्या. तर तिने मला बोलवलं आणि बोललं की मी तुला एक लाईन देते, तुला काय वाटतं या लाईनवर? आणि आम्ही त्याच्यावर काम सुरू केलं आणि तसं हळूहळू बनत भूमिकन्या डेव्हलप झाली. हो, नवागडी नवराज्य ही मालिका खूप गाजली आणि त्याच्यामधून आम्ही कोकण बघितलं. इथे सुद्धा व्हिज्युअली खूप अपिलिंग वाटते आम्हाला. काय लोकेशन्सबद्दल सांगशील आणि एकंदरीत कसं असणार आहे, आम्हाला काय बघायला? हो, आम्ही आत्ता मनसरला होतो आणि आम्ही आउटडोअर तिकडे मनसरला केलं. आणि माझी खात्री आहे, जसं तुम्हाला नवागडीच्या गोष्टी आवडलेल्या, तुम्हाला मनसर आणि आम्ही काय शूट केलं आहे नदीमध्ये, खूप सुंदर, तुम्हाला खूप आवडेल. कारण माझे फर्स्ट प्रोजेक्ट्स आहेत, आम्ही सगळ्यांमध्ये एकदम युवा जोश आहे. तर आम्ही सगळे बोलतो नाही करायचंच आहे काही झालं तरी. तर बेग बॉरो स्टील करून आम्ही सगळ्याच चांगल्या लोकेशन्स आणि काय करून हे करतो आहे. तुम्ही जेव्हा बघाल, व्हिज्युअली बघाल, तुम्हाला वाटेलच की हा शो काहीतरी व्हिज्युअली वेगळा हे दाखवत आहे, पर्स्पेक्टिव्ह गावाचं दाखवत आहे. तर येस, तुम्हाला लोकेशनबद्दल तेच सांगेन. आणि आमचा हा प्रयत्न असेल की तुम्हाला व्हिज्युअली पण काहीतरी वेगळं बघायला मिळेल किंवा स्टोरी वाईज पण. कारण जसं सांगायचं, आपण शेतकऱ्यांच्याबद्दल आपण जेव्हा वाचतो किंवा टी व्हीवर बघतो, आपण बघतो ते आंदोलनात आहेत, ते धरण्यावर जात आहेत, ते मोर्चे आणि त्यांचं काय आपल्याला बघायला मिळतं. पण त्यांच्या घरी काय चाललं आहे हा सीन आपल्याला माहिती नाही आहे. तर आमचा मुख्य फोकस त्यांच्या फॅमिलीजवर आहे की त्यांच्या घरी काय चाललं आहे, एक्झॅक्टली फॅमिलीमध्ये काय डायनॅमिक्स आहेत, कोण काय बोलतं आहे, जमीन विकूया नको विकूया, मारामारी करूया, ही माझी आहे ही तुझी आहे. खूप इश्यूज आहेत जे लोकांना तेवढे माहीत नाही आहेत. तर आमचा प्रयत्न असेल की तुमच्यापर्यंत त्यांच्या घरातली स्टोरी काय आहे ती आणावी आणि आय एम शुअर तुम्हाला आवडेल.
आणि ह्यात जे बाप लेकीचं नातं पण आहे ना खूप क्यूट दाखवलं आहे, ते बघायला सुद्धा मजा येणार आहे. अनुष्का काय सांगशील, कारण का तू सांगितलंस की तुझं फॅमिलीसुद्धा शेतीमध्ये इन्व्हॉल्व आहे अनेक वर्ष, त्याच्याबद्दल काय सांगशील आणि किती इझी सापडली ही लक्ष्मी तुला? शेतकरी कुटुंब असल्यामुळे आणि आम्ही मावळ साईडचे म्हणजे जिथे मनसर बोलले ते माझं गाव असल्यामुळे भाषेवरती जास्त करता नाही आलं. सगळं ते ऑलरेडी अंगलटी होतं. आणि तुम्ही म्हणालात की वडिलांचं क्यूट नातं, आम्ही खऱ्या याच्यामध्ये सुद्धा तसेच आहोत. एकमेक बाबा बोलून लक्ष्मी बोलून आम्ही तसेच दोघंजण राहतो. आम्ही खूप भांडतो, खूप मस्ती करतो, सगळं चालतं आमचं. सो छान वाटतं आहे खूप की खऱ्या आयुष्यात वडील नाही आहेत पण या सिरियलमध्ये सेम डिट्टो बाबा मिळालेत या मालिकेमुळे. सो आहे. आणि प्रोमो सगळीकडे व्हायरल होत आहेत. आम्ही कमेंट्सही बघतोय की ही प्रबोधनशील मालिका ठरणार आहेत का नक्की, कारण का बऱ्याचदा आपण वाचून ते सोडून देतो, पण ही मालिका जेव्हा रोज प्रेक्षक बघतील तर रोज त्यांच्या मनात काहीतरी सुरू असेल की नाही याबद्दल काहीतरी केलं पाहिजे. तर खूप एक्साइटमेंट आहे. मला सेटवरच्या काही जमती जाणून घ्यायला आवडतील, कारण का मनसरमध्ये शूट केलं आहे तुम्ही ते प्रोमो आणि मुंबईमध्ये तर डॅशिंग एंट्री तर तुझी असणार आहे, त्याच्याबद्दल एक आम्हाला काय सांगशील तुझ्या भूमिकेबद्दल? हर्षवर्धन तुझी तर हर्षवर्धन एक शहरात राहणारा मुलगा आहे आणि त्याला गावात काही इंटरेस्ट नाही आहे. त्याला सगळं गावाचं आयुष्य एकदम बॅकडेटेड वाटतं. त्याला वाटतं की मी इथे येऊन त्यांच्यासाठी काहीतरी चांगलं करीन, म्हणजे एक इंडस्ट्री सेटअप करीन किंवा फार्म हाऊसचे प्लॉट्स आहेत ते विकीन, त्यांनी त्यांचंच भलं होईल. कारण काय उत्पादन काय होतं आपल्याला काही कळत नाही, पाऊस ऊन हे आपल्या हातात नसतं. तर त्याचं तेच म्हणणं असतं की तुम्ही तसंही तुमचं आयुष्य काही ग्रेट नाही आहे, मी आल्यावर मी तुम्हाला काहीतरी नवीन करून देईन, इंडस्ट्रियलायझेशनकडे नेईन. पण तेच त्या मुलाला हे लक्ष्मी जाणून देते की तुला वाटतं तेवढं आयुष्य वाईट नाही आहे आमचं, आम्हाला जगू द्या, आम्हाला जसं पाहिजे तसं. आमच्या जमिनी आहेत, आमच्या जमिनी विकून आम्हाला काही नवीन करायचं असं नाही आहे, आम्ही ह्याच्यातही खूप खुश होत आणि तू डिस्टर्ब करू नकोस. तर त्या दोघांचं डिफरन्स इन ओपिनियन आहे की मला वाटतं की नाही मी त्यांच्यासाठी चांगलं करतो, पण ती बोलते नाही त्याची काही गरज नाही आहे. उद्या ते जमीन विकतील, ते कामाला लागतील, पैसे संपतील, मग पुढे काय? पण जोपर्यंत लोकांच्या हातात जमिनी आहेत त्यांच्या हातात सगळं काही आहे. आत्ता क्षणिक तुम्हाला वाटत असेल की त्यांनी जमीन विकली, लाखो रुपये घेतले, गाड्या घेतल्या, बंगले बनवले, पण नंतर ते काय ते त्या गोष्टी कमी 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 होत जातात ना, कारण तुमच्याकडे मग पुढे पैसे कुठून येणार. पण जर जमीन तुमच्या हातात असेल, एखादं तुमचं घर छोटं असेल पण ती जमीन तुम्हाला आईसारखं पोसत राहते, तुम्हाला गोष्टी देत राहते, तर तो फंडा आहे आमच्या मालिकेतला. जो डायलॉग आहे ना तो खूपच अपिलिंग आहे की ही भूमी आपली आई आहे, तिला आपण कसं विकणार, त्याच्यावर आपण कसवावं लागतं. लक्ष्मी आणि अनुष्कामध्ये काय गोष्टी साम्य आहेत, काय रिलेटेबल गोष्टी आहेत? लक्ष्मी खोडकर आहे म्हणजे खटाळ आहे, तसेच अनुष्का आहे. अनुष्का थोडी डबल आहे. लक्ष्मी स्वाभिमानी आहे, अनुष्का ही स्वाभिमानी आहे. दोघींमध्ये साम्य असं की काहीतरी करू बघतायत आयुष्यात, कुठेतरी नवीन पाऊल टाकू बघतायत, कुठेतरी पुढे जाऊ बघतायत आणि दोघींचाही हाच हेतू आहे की कुठेतरी पोचू पाहत आहेत आणि नक्कीच पोचू याची खात्री पण देऊ पाहत आहेत. तर होप सो की तसंच होईल, तसंच करू. लक्ष्मी आणि अनुष्का दोघंही फायटर आहेत. ऑडिशन कसं झालं होतं तुझं, कारण का नाटकांमध्ये आम्ही तुला पाहिलं आहे पण मालिकेत ॲज अ लीड तू पहिल्यांदा झळकणार आहेस, तर काय सांगशील ऑडिशनची प्रोसेस कशी होती आणि किती गमती घडल्या? थँक्यू सो मच. पहिल्यांदा हे तुम्हाला सांगितलंस की तुम्हाला नाटकात पाहिलंस. खूप रेअर आहे की कोणी नाटकात नाही पाहिलं आहे. पण ना माझी ऑडिशन आधी घरून झालेली आणि मला वाटलंही नव्हतं की मी अशीच म्हटलं ठीक आहे ना चल काहीतरी करत राहत म्हणून आपण नॉर्मली जो स्ट्रगलर करतो तो करत होते. आणि अचानक सिलेक्शन झालं वगैरे आणि 2-3 दिवसांनी माझी लुक टेस्ट झाली. तिथे गेल्यानंतर मला म्हणजे गौरव सर, श्रुती मॅम, अजून सगळेजण एवढं कूल वातावरण होतं, त्यामध्ये आम्ही मस्ती करून म्हणजे असं वाटलंच नाही की पहिल्या दिवशी मी कुठलं तरी अरे पुन्हा लुक टेस्टला चालले होईल की नाही, हे दडपणच नव्हतं ठेवलं. श्रुती मॅमही खूप चिल होत्या, गौरव सरही खूप चिल होते की हसते हसते करेंगे, जो होगा सो देखा जाएगा. सो माझ्यावरती कधी प्रेशर स्टार्टिंगपासूनच नव्हतं आणि आम्ही खूप मजा करत राहू. आणि आलेलं तुझी रिॲक्शन पोस्टरला बघून पण भारी होती की भारी आलेत फोटोज, किंवा काय म्हणजे रिॲक्शन घातली? हो, कारण सी ते ॲज अ प्रोड्युसर होतं, ॲक्टर बोललं तर माझा फोटो कुठे. हो, तर मला खूप आनंद झाला की जे आम्हाला दाखवायचं आहे
आमच्या म्हणजे आमच्या स्टोरीचं काय हायलाईट आहे ते खूप क्लिअरली दिसतं आहे. आमची स्टोरी बळीराजाच्या एक झुंजार मुलीची स्टोरी आणि आमच्या पोस्टरमध्ये ते ॲब्सल्युटली आणि सगळंच म्हणजे तिने पण केलं खूपच सुंदर आहे आणि आम्हाला सोनी मराठीनी पण तितका प्रतिसाद दिला. त्यांनी आमच्यावर ट्रस्ट केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आय एम शुअर की तुम्हालाही आम्ही जे करतो आहे तुम्ही पण आम्हाला तितकाच प्रतिसाद द्याल. गौरव, प्रोमोज इतके भारी आलेत ना, मला आय एम शुअर मालिका घराघरात पोचणार आहे. आणि अशी स्टेप घेतल्याबद्दल खूप थँक्यू सो मच तुमचं, की ही गरज होती आजच्या काळाची. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट तुम्हा दोघांनाही. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.